मित्रांनो, सध्या भारतात सगळीकडे एकाच गाडीची चर्चा आहे. ही गाडी काही नवीन लॉन्च झालेली नाहीये किंवा ही इथेनॉलवर चालणारी देखील नाहीये. या गाडीची चर्चा यामुळे होतीये कारण ती भारतातली सगळ्यात जास्त विक्री झालेली गाडी बनली आहे. आणि खरं तर ही आश्चर्याची गोष्ट नाही. या गाडीला तब्बल 31 किलोमीटरचं मायलेज मिळतंय आणि याची स्टार्टिंग प्राइस फक्त 6 लाख रुपये आहे. मी ज्या गाडीबद्दल बोलतोय ती गाडी म्हणजे मारुती सुझुकीची बलेनो. मे 2026 मध्ये बलेनो ही देशातली सगळ्यात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार ठरली. या एकच महिन्यात तब्बल 18,396 नवीन बलेनो बुक झाल्या आणि कहर म्हणजे मागच्या वर्षीच्या मे महिन्यातील विक्रीच्या तुलनेत आताची विक्री ही तब्बल 58% जास्त होती. बलेनो सोडून आणखी कोणत्या गाड्या लोकांनी पसंत केल्या, बलेनोला एवढं मार्केट कसं काय मिळालं आणि या कारमध्ये असं काय खास आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. बलेनोमध्ये काय खास आहे ते आपण नंतर बघूया. आधी भारतात विकले गेलेल्या टॉप 10 गाड्यांवर एक नजर टाकूया. बलेनो पाठोपाठ दुसऱ्या नंबरला सुझुकीचीच वॅगनर आहे, जिचे 18,000 युनिट्स विकले गेले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट होती, जिचे 17,500 युनिट विकले गेले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर त्यांचीच अल्टो होती, जिचे सुमारे 9,900 युनिट्स विकले गेले. पाचव्या नंबरला पुन्हा एकदा मारुती सुझुकीची एस्प्रेसो होती, जिचे 6,400 युनिट्स विकले गेले. त्यानंतर सहाव्या नंबरला ह्युंडाई i20 होती, सातव्या नंबरला टाटा टियागो, आठव्या नंबरला टोयोटा ग्लान्झा, नवव्या नंबरला पुन्हा एकदा मारुतीची सेलेरिओ आणि 10व्या नंबरला ह्युंडाईची ग्रँड i10 निओस ही गाडी होती. एकूणच टॉप 10 लिस्ट मध्ये मारुतीच्या तब्बल 6 गाड्या आहेत आणि त्यातही पहिल्या 5 गाड्या त्यांच्याच आहेत. आता मेन मुद्द्याकडे परत येऊ. बलेनो मध्ये असं नक्की काय खास आहे ज्यामुळे लाखो भारतीय ग्राहक ही गाडी निवडतायत? या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिझाईन आणि प्रेझेन्स. बलेनो ही गाडी हॅचबॅक असली तरी तिचं डिझाईन प्रीमियम वाटतं. एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, स्टायलिश अलॉय व्हील्स आणि शार्प कट असलेली बॉडी लाईन हे सगळं बलेनोला रस्त्यावर वेगळीच ओळख देतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केबिन आणि फीचर्स. बलेनोच्या टॉप व्हेरियंट मध्ये साधारणपणे 9 इंच मोठी टच स्क्रीन डिस्प्ले आणि ऍडव्हान्स व्हॉइस असिस्ट असलेली स्मार्ट प्ले प्रो प्लस एन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. वरच्या व्हेरियंट्स मध्ये 360 डिग्री व्ह्यू कॅमेराही दिलाय, जो पार्किंगच्या वेळी खूप उपयोगी ठरतो. सेफ्टीच्या बाबतीत बलेनो आजच्या काळातल्या ग्राहकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करते. या गाडीत स्टँडर्ड सेफ्टी किट मध्ये 6 एअरबॅग्स मिळतात, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ब्रेक असिस्ट, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स, हिल होल्ड असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स असे सगळे फीचर्स यात मिळतात. म्हणजे बेस मॉडेल पासून सेफ्टी फीचर्स कमी पडत नाहीत. हे विशेष कौतुकास्पद आहे. भारत एनकॅपच्या क्रॅश टेस्ट मध्ये बलेनोला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. साधारणपणे एंट्री लेवल हॅचबॅक मध्ये एअरबॅग सारखी सेफ्टी फीचर्स फक्त टॉप व्हेरियंट पुरते मर्यादित असतात, पण बलेनोने ही गोष्ट स्टँडर्ड करून एक चांगला पायंडा घातलाय. बलेनोच्या लोकप्रियतेमागे आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे तिचं इंजिन आणि परफॉर्मन्स. यात 1.2 लिटरचं ड्युअल जेट पेट्रोल इंजिन मिळतंय, जे 89 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क देतं. तर सीएनजी ऑप्शन मध्ये 76.4 बीएचपी पॉवर आणि 98.5 एनएम टॉर्क मिळतो. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे दोन्ही साईडची जनता ही कार निवडू शकते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किंमत आणि मायलेज. आपल्याकडे खरं तर सेफ्टीच्याही आधी मायलेज बघतात. त्याआधी मारुती सुझुकीच्या गाड्या मायलेजसाठी जास्त फेमस आहेत. बलेनोचं पेट्रोल व्हेरियंट हे साधारणपणे 22 किलोमीटर पर्यंत मायलेज देत असल्याचं कंपनीने म्हणलंय, तर सीएनजी मॉडेल हे तब्बल 31 किलोमीटरचं मायलेज देत असल्याचा क्लेम कंपनी करते. आपल्याकडे दररोज पेट्रोलचे दर सतत वाढत असताना कमी खर्चात जास्त अंतर कापणाऱ्या गाडीला ग्राहकांची पहिली पसंती मिळणार हे फिक्सच आहे. किमतीच्या बाबतीत म्हणाल तर बलेनोचं बेस व्हेरियंट हे 6 लाखांपासून सुरू होतं आणि टॉप व्हेरियंट देखील 10 लाखांच्या आत म्हणजे जवळपास 9-9.5 लाखांना मिळतं. या किमती एक शोरूम आहेत. जवळपास 6 ते 9 लाखांच्या दरम्यान एक प्रीमियम हॅचबॅक मिळते म्हणल्यावर त्यावर ग्राहकांच्या उड्या पडणार हे फिक्सच आहे. मारुती सुझुकीने बलेनोचं व्हेरियंट लाईनअप ही खूप विचारपूर्वक मांडलंय. सिग्मा हा बेस व्हेरियंट 6 लाखांपासून सुरू होतो आणि यातही 6 एअरबॅग्स आणि ESP स्टँडर्ड दिलंय. डेल्टा व्हेरियंट 7.5 लाखांपासून सुरू होतो आणि त्यात स्मार्ट प्ले प्रो टच स्क्रीन, वायरलेस कारप्ले, ऑटो AC आणि पुश स्टार्ट यांसारख्या फीचर्स मिळतात. झेटा व्हेरियंट साधारणपणे 7.5 लाखांपासून सुरू होतो आणि यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, अलॉय व्हील्स, सुझुकी कनेक्ट, क्रूज कंट्रोल आणि लेदर स्टिअरिंग दिले. तर अल्फा व्हेरियंट साधारणपणे 8.9 लाखांपासून सुरू होतो आणि यात 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, हेडअप डिस्प्ले आणि आर्कमिस साऊंड सिस्टीम असे फीचर्स दिलेत. म्हणजे प्रत्येक बजेटच्या ग्राहकांसाठी एक योग्य व्हेरियंट उपलब्ध आहे, बेसिक सेफ्टी पासून ते फुल्ली लोडेड लक्झरी पर्यंत. बरं, एवढंच नाही तर मारुती सुझुकीच्या आफ्टर सेल्स नेटवर्कचाही या यशात मोठा वाटा आहे. भारतात
मारुतीचे सर्व्हिस सेंटर्स आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता एवढी मोठी आहे की छोट्या शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत कुठेही गाडी बिघडली तर ती सहज दुरुस्त होते आणि स्वस्तातही दुरुस्त होते. त्यामुळे पहिल्या 5 गाड्या मारुती सुझुकीच्याच आहेत. बाकी मार्केटमध्ये सध्या बलेनोच्या फेसलिफ्ट व्हर्जनच्या देखील चर्चा सुरू आहे. यात नवीन डिझाईनसह टर्बो इंजिनचा ऑप्शन येऊ शकतो असं म्हटलं जातंय. सोबतच एक हायब्रिड व्हेरियंट देखील येण्याची शक्यता आहे, जिचं मायलेज 35 किलोमीटर असू शकतंय. म्हणजे नवीन बलेनो देखील मार्केट गाजवणार हे फिक्स आहे. बाकी तुम्हाला ही गाडी कशी वाटते? बलेनो खरंच तेवढी ग्रेट आहे का? याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.